नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 20,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या कंपनीचा ऑर्डर बुक आहे 60,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा ऑर्डर बुक जर आपण या कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशन सोबत कंपेअर केला तर तो 3 पटपेक्षाही जास्त आहे. म्हणजे मित्रांनो, फ्युचरमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू, नेट प्रॉफिट आणि EPS जबरदस्तपणे वाढवू शकते. म्हणजे ही कंपनी फ्युचरमध्ये जबरदस्त परफॉर्म करू शकते. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधीच मी क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी एज्युकेशनल पर्पजसाठी बनवत आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा बिझनेस. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनीपैकी एक कंपनी आहे, ज्याच्याकडे जगभरातील विविध प्रोजेक्ट्स आहे, जसे की पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन म्हणजे T&D, बिल्डिंग्स अँड फॅक्टरीज, वॉटर सप्लाय अँड इरिगेशन, रेल्वेज, ऑइल अँड गॅस पाईपलाईन्स, अर्बन मोबिलिटी जसे की फ्लायओव्हर्स अँड मेट्रो रेल, तसेच हायवेज अँड एअरपोर्ट्स. 75 पेक्षाही जास्त देशांमध्ये कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी बिझनेस करते. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.52%, FISची होल्डिंग आहे 11.60%, DISची होल्डिंग आहे 45.02% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.85%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 5,971 कोटी रुपयांनी वाढून आली होती. क्वार्टर 4मध्ये 7,067 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा जर आपण क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर परफॉर्मन्स बघितला तर तो 5,732 कोटी रुपयांनी वाढून आला होता 7,067 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 169 कोटी रुपयांनी वाढून आला होता 218 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 140 कोटी रुपयांनी वाढून आला होता 218 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 10.12 रुपीजने वाढून आला आहे 13.20%. तसेच या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 8.31 रुपीजने वाढून आता आला आहे 13.20 रुपीज. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा एंटायर फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर मित्रांनो, या कंपनीची एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये सेल्स आली होती 22,316 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, पूर्ण फायनान्शियल इयर 2025मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट आला होता 567 कोटी रुपये आणि एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये या कंपनीचा EPS आला होता 34.30 रुपये. आणि मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा करंटली मार्केट कॅपिटलायझेशन आहे अप्रॉक्सिमेटली 20,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जेव्हा फायनान्शियल इयर
2025 एंड झाला होता तेव्हा कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडचा ऑर्डर बुक पोहोचला होता 64,495 कोटी रुपयांपर्यंत। आणि मित्रांनो, तुम्ही इथे मार्केट कॅपिटलायझेशन आणि या कंपनीची ऑर्डर बुक कम्पेअर करू शकता। या कंपनीचा ऑर्डर बुक ॲज कम्पेअर टू मार्केट कॅपिटलायझेशन 3 पटपेक्षाही जास्त आहे। आणि मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला फायनान्शियल इयर 2025 मध्ये टोटल 25,475 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले होते। आणि मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला अशी अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2026 मध्ये या कंपनीला 28,000 ते 30,000 कोटी रुपयांच्या रेंजमध्ये ऑर्डर मिळू शकते। आणि मित्रांनो, गोष्ट लक्षात ठेवा, या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन फक्त 20,000 कोटी रुपयाचा आहे। आणि मित्रांनो, नवीन फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2026 1 एप्रिल 2025 पासून स्टार्ट झाला आहे। आणि मित्रांनो, तेव्हापासून आतापर्यंत कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडला 6,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे ऑर्डर्स मिळाले आहे। आणि मित्रांनो, कालच म्हणजे 9 जून 2025ला या कंपनीला 3,789 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे बिल्डिंग्स अँड फॅक्टरीज बिझनेस सेगमेंटमध्ये। आणि मित्रांनो, हा या कंपनीचा लार्जेस्ट बिल्डिंग्स अँड फॅक्टरीज सेगमेंटमधला ऑर्डर आहे। आणि मित्रांनो, आपण जर कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीची बॅलन्स शीट बघितली तर मित्रांनो, या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस इन्क्रीज होत आहे 4,688 कोटी रुपयांनी 5,105 कोटी रुपये आणि आता 6,479 कोटी रुपये। आणि मित्रांनो, हा टोटल पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा असतो। आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ती 1,214 कोटी रुपयांनी 1,447 कोटी रुपये आणि आता 1,467 कोटी रुपये। आणि मित्रांनो, आपण जर कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ती 2,467 कोटी रुपयांनी 2,461 कोटी रुपये आणि आता आहे 2,721 कोटी रुपये। आणि मित्रांनो, आपण जर कल्पतरू प्रोजेक्ट्स अँड इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पण इन्क्रीज होत आहे 1,059 कोटी रुपयांनी 1,031 कोटी रुपये आणि आता 1,759 कोटी रुपये। आणि मित्रांनो, जर आपण कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली आणि मित्रांनो, हा एक पॉईंट स्टार करून ठेवायचा, कारण मित्रांनो, ज्या कंपनीचा हा पॉईंट 0 असतो ती कंपनी त्या कंपनीसाठी हा एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो। तर मित्रांनो, या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज पहिले होती 404 कोटी रुपये, नंतर 420 कोटी रुपये आणि आता 0, म्हणजे हा एक या कंपनीसाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे। आणि मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची टोटल होल्डिंग आहे 33.52% आणि प्लेज पर्सेंटेज आहे 24.59%। आणि मित्रांनो, प्रमोटरने आपली प्लेज पर्सेंटेज सुद्धा डिक्रीज केली आहे। पहिले होती 33.56%, नंतर डिक्रीज केली 24.73% आणि आता आहे 24.59%। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल थोडी इन्फॉर्मेशन बघितली। आणि मित्रांनो, इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे फक्त 20,000 कोटी रुपयांचा आणि याचा फायनान्शियल इयर 2025 एंड होईपर्यंत टोटल ऑर्डर बुक आहे
हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.